सात, आठ, 9, 10. आता आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या बाजूने श्वास बाहेर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यावर. आता दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. हळूहळू श्वास आत, हळुवारपणे श्वास बाहेर. आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूया पहिली काही मिनिटं. सो विष्णू मुद्रा करायची उजव्या हाताची. डावा हात ध्यान मुद्रेमध्ये आपल्याला गुडघ्यांवर ठेवून द्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद. डाव्या बाजूने श्वास आत घ्यायचा आहे. सो मी लेफ्ट आणि राईट म्हणेन. ठीक आहे. लेफ्ट इनहेल, त्यानंतर बंद करायचंय. राईट एक्सहेल, पुन्हा राईट इनहेल. 1, 2, 3, 4. लेफ्ट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लेफ्ट इनहेल. 1, 2, 3, 4. राईट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. राईट इनहेल. 1, 2, 3, 4. लेफ्ट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा इनहेल. 1, 2, 3, 4. राईट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. राईट इनहेल. 1, 2, 3, 4. लेफ्ट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लेफ्ट इनहेल. 1, 2, 3, 4. राईट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. राईट इनहेल. 1, 2, 3, 4. लेफ्ट एक्सहेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद ठेवायचे. पुन्हा एकदा आपल्या नाकपुड्यांच्या इथे आपल्या श्वासाचा जो स्पर्श होतोय त्यावर लक्ष घेऊन जायचं. याला आपण म्हणतो ध्यानधारणा. सॉरी, प्राणधारणा. प्राणधारणा द्वितीय. हा प्राणधारणेचा दुसरा टप्पा आहे. प्राणधारणा प्रथम, जसं मी सांगितलेलं, ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो आणि काउंट करतो 1, म्हणजे फक्त श्वासांवर लक्ष आहे, त्याला आपण प्राणधारणा प्रथम म्हणतो. ज्या वेळेस आपण ते लक्ष अजून एक लेवल खोल जाऊन श्वासांच्या नाकपुड्यांमध्ये होणाऱ्या स्पर्शावर घेऊन जातो त्यावेळेस प्राणधारणा द्वितीय या स्टेजवर आपण येतो. प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचा. आपण आत श्वास घेत असताना थंड हवेचा असा स्पर्श आपल्याला नाकपुड्यांच्या आत फील होतोय. श्वास बाहेर सोडत असताना उष्ण असा स्पर्श आपल्या शरीरातून बाहेर नाकावाटे बाहेर पडतो. काही वेळ याच स्थितीमध्ये राहायचंय. फक्त त्या स्पर्शाला अनुभव करा.
आता आपण अभ्यास करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम, म्हणजे अनुलोम विलोमचा एक टप्पा अजून पुढचा, तो म्हणजे आपण यामध्ये ऍड करतो कुंभक ही स्टेज. कुंभक कसं करतो? कुंभक म्हणजे काय? बेसिकली रिटेन्शन, ते श्वासाला होल्ड करून ठेवणं, याला आपण म्हणतो कुंभक. कुंभकाचे दोन प्रकार असतात, अंतरकुंभक आणि बाह्य कुंभक. आपल्याला प्रॅक्टिस करायचंय अंतरकुंभक, म्हणजे श्वास आत धरून ठेवला तो अंतरकुंभक. श्वास कम्प्लिटली बाहेर सोडला आणि नाक बंद केलं त्याला आपण म्हणतो बाह्य कुंभक. ठीक आहे. सो अंतरकुंभक जी आहे ती आपण प्रॅक्टिस करतच असतो डेली लाईफ मध्ये. तुम्ही एखाद्या मच्छी मार्केटच्या इथून जात असाल किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्याच्या बाजूने जात असाल, अचानक तुम्ही एक छान दीर्घ श्वास आत घेता आणि आत रोखून ठेवता, ती जागा पुढे पास करून जाता. त्याच प्रकारे करायचं आपल्याला. ठीक आहे. अंतरकुंभक प्रॅक्टिस करायचंय. पुन्हा एकदा हात विष्णू मुद्रेमध्ये, डाव्या बाजूने श्वास आत घेऊया, त्यानंतर नाकपुडी बंद करायचे, श्वास रोखून धरायचा आतमध्ये आणि होल्ड करूयात, कुंभक लावूयात. 1 2 3 4 5 6 7 8. आता उजव्या बाजूने श्वास बाहेर सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा राईट इनहेल 1 2 3 4, कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. श्वास बाहेर डाव्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा लेफ्ट इनहेल 1 2 3 4, कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. राईट एक्सहेल 1 2 3 4 5 6 7 8. राईट इनहेल 1 2 3 4, कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. लेफ्ट एक्सहेल 1 2 3 4 5 6 7 8. लेफ्ट इनहेल 1 2 3 4, कुंभक 1 2 3 4 5 6 8. राईट एक्सहेल 1 2 3 4 5 6 7 8. राईट इनहेल 1 2 3 4, कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. लेफ्ट एक्सहेल 1 2 3 4 5 6 7 8. आता नाक बंद करा, श्वास आत नाही घ्यायचा, नाक बंद करा. आता आपण करणार आहोत बाह्य कुंभक. होल्ड करूयात जितका वेळ आपल्याला जमतंय तितका वेळ. तुमच्या कपॅसिटीनुसार होल्ड करा. तुम्ही स्वतः काउंट करा मनातल्या मनात. आणि जेव्हाही श्वास घ्यावासा वाटतो त्यावेळेस नाकावरून हात काढायचा आणि हळूहळू श्वासात घ्यायचा. पुन्हा एकदा प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचा आहे. आपल्या नाकपुड्यांच्या इथे होणारा स्पर्श त्या श्वासाच्या स्पर्शावर मनाला घेऊन जायचं. कॉन्सन्ट्रेट करा. हवेचा होणारा थंड असा स्पर्श ज्यावेळेस आपण इनहेल करतो, आणि हवेचा उष्ण स्पर्श, श्वासांचा उष्ण स्पर्श ज्यावेळेस आपण एक्सहेल करतो.
शिवाली, जेव्हाही तुम्हाला श्वास घ्यावासा वाटेल त्यावेळेस कुंभक सोडायचं आणि नॉर्मल हात दोन्ही ध्यान मुद्रेत ठेवून प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचा. मनाला अगदी एका ठिकाणी आपल्या श्वासाच्या स्पर्शावर घेऊन यायचंय.